काय का तू पोरगी बघा गेला नेलं सुद्धा नाही, नुसतंच म्हणतोय मित्र आहे मित्र आहे लय जवळच आहे, असं असतं प्रेम का? करायला ना असं जिगर लागतं आणि ती काळजात असं अजून धकधुक करतं. अरे बाबा तुला एक गोष्ट सांगतो, प्रत्येक गोल पोस्टला एक गोलकीपर असतोच, तरी पण गोल होतो ना. तसंच एखाद्या मुलीला बॉयफ्रेंड किंवा भाऊ असला तरी पण ती पटणारच आहे तुला. तसं पण तू नशीबच गांडू आहे, जाऊ दे भेटन. वाईट वाटलं का तुला? वाटलं का वाईट? वाटलं तर वाटलं, जाऊ दे, वाटाय पाहिजे. मला तुला आवडते. हे बघ मनोज, तू एक आहे ना चांगला मुलगा आहे आणि दुसऱ्या तिसऱ्या पोरांचं नादी लागून आहे ना तू उगाच हे जे करत असला ना ते अजिबात करू नको. तू लय हुशार आहे, वर्गात पण बघते मी तू हुशार आहे प्रत्येक गोष्टीत. जरा करिअरकडे फोकस कर. कशाला आहे पोरांच्या नादी लागून करतो? आपलं घरदार कसं आहे, आपले घरचे काय बघतात ते विचार करतात आपल्याबद्दल, आहे ना आपल्याला काहीतरी. कशाला यांच्या नादी लागतो रे? आणि मला पण हे असल्या फांद्यात पाडायचं नाही, मला माझं बघू दे, तू तुझं बघ. हे बघ आता कॉलेज सुटलंय, आता येते ना बहुतेक. हा नका सुटलंय. माझं एवढं काम झालं की आपलं काय आहे, लगेच निघू इकडून. यायचाच टाइम झालाय. हो का आलेत, तर ते द्यायचं कसं? त्यांना नुसतं हाका मारायची. एवढ्यांच्यात कसं गोळक्यात देता येणार काय ना? त्याच्यावर नाव असतं ना, नाव बघून हाका मार ना नुसतं. नाही नाही असं नाही देता येत. ते चाललेत आता, जायचं कसं? थांब. अरे जाना 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 तू जाना. यांना असं साईडला कुठेतरी बोलावं लागेल. इथं नको, पुढं चल पुढं चल पुढं चल. हळूहळू चल. नाही ना द्यायचं कसं पण एक जेवण आहे तर आडवा आपण थांब. घ्या बरं घे बरं तिथं तिथून. थांबा थांबा थांबा. द्यायचं कसं यांना? हा भाऊ की अरे इथं सगळं ओळखीचेच वाटतं. येणार काय तर थांबवायचं ना यांना, पुढं तरी एकांतातच गाठावं लागेल. चल पुढं चल. जाऊ घडे नका तुझं. कुठं थांबायचं? असं आज गेले आवड व्हायचं. कुठं थांबायचं? इथं घे साईडला. इथून येते नसतं ते आता. आता तरी थांबव. काही झालं तरी आता थांबवायचं. नारळ थांबव की. सगळं ओळखीचेच वाटते. तिथं मोकार प्रॉब्लेम येईल. अरे नसता गैरसमज होईल. कुठेतरी एकट्या एकांतात जाऊ, भेटू त्यांना, नाही फॉलो करू आपण त्यांना. चल पुढे नाही जात ते. लय अवघड आहे नका तुझं. चल 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 चल. ते घ्यायचे? हा हेच घे. पावसर द्या नाही आणि एक पाणी बॉटल दे. आता तरी झाला का? कसं जायचं आता? एवढ्या पब्लिक मध्ये जायचं आणि त्यांना काय बोललं तर अचानक त्यांना नाही समजलं, फाडकोनी मागं बोलले. तू काय येणं पिढ आहे काय रे? जातो तू. मी नाही जाता. तू आणलंय ती कार्ड कशाला आणलं? काय गरज नव्हती घ्यायची ती. तूच बघ आता कवापासून ती नुसतं गर्दीतच आहेत. सगळ्या रस्त्याने माणसाचं, जिकडे तिकडे माणसंच दिसतात. मी काय म्हणतोय, तिची आता पोरं झाले जायचं ठरवलंय का तो डायरेक्ट? गप तू, काय पण नको बोल. काय नको बोल. जा ना का? तिकडं टू व्हीलरवर तिथे दोन पोरं बसले. लय वेळचं बघते पोरं आपल्या मागून आलंच पण. त्यांनी बघितलंय वाटतंय. आपल्याकडचं नाही बघत. त्यांना कळलंय ना. तुलाच माहित मला नाही की. 100% कळलं. हा ना, मला तर भीती वाटते असल्या पोरांची. भीती नाही यांनी काय मग ते मी सांग काय करू नको बसलं. मला आधीच भीती वाटते यांची. अहो भीती वाटते म्हणजे मग आतापासून आपल्या मागं मागायची इडे जातो. त्यांनी काय केलं तर बघू. आता काय तू नादी नको लागू त्यांच्या. ते का शीत छान आहे तशी, पण प्राईस किती? ते त्यांना विचारावं.
ती का हा छान आहे पण बसल ना पाया. आपल्याकडेच बघते ते नाही मी तुला सांगते मी जाते डायरेक्ट बोलते तर कामचं आपल्याकडे बघते ते काही बी नको बोलू नको बोल आपल्याकडे बघतो तिकडे बघ. आता काही घेणार आहे काय याड लागलंय तुला. मग त्याच्या प्लस नाही घ्यायच्या मलाच. बघू पण डायरेक्ट नाही बघत मी इकडे बघतोय. आता विचार शेवटचा चान्स आहे बरं का आता मी येणार नाही तोय बरं चल ती चान्स चल. तू आता पण आपल्या मागे काही म्हणून नको नाही तू थांब. काय आमच्या मागं काय सकाळपासून बघते कॉलेजच्या बाहेर होतं तिथं ब्रिज क्रॉस करताना होतं दुकानात होतं काय ऐकून घ्या ना. काय ऐकून घ्यायचंय काय गरज पोरींच्या मागं फिरायची काय गरज काय मी म्हणते पोरींच्या मागं फिरायची. ऐका की नाही काय ऐका तू तर शांतच बस. काय ऐकायचं तुमचं सकाळपासून बघते आमच्या मागायचे ही पद्धत आहे का तुमच्यामुळे सगळ्या पोरांचे नाव बदनामी 2 पोरांमुळे. मी माझं ऐकून घेतलं तुम्ही. काय ऐकून घ्यायची गरज आहे आम्ही दोघी सकाळपासून बघतोय आमच्या मागं जाईन तिकडे मागं येत आमच्या काय ऐकून घ्यायचं. एवढं बोलूस तर माझं ऐकून तर मागं येण्याचं काहीतरी कारण असेल ना. काय कारण होतं असं. कारण काय असं मी तेच सांगत बघ ना आता मी तुला तेच सांगत होतो काय काम असेल ते पाठदिशीन बोल काय एवढं माणसांच्यात कसं म्हणू मी असं वाटायचं मला. असं काय काम म्हणजे माणसात बोलता येत नाही काय काम होतं. आणि आताच सांगत होते प्रपोज जर करणार असेल ना तर माझं इतकं वाईट नाही आम्ही तुम्हाला ओळखत बिळखत काही नाही ते तसलं आमच्या पुढे बोलायचं पण नाही दोघांनी. आम्ही प्रपोज कशाला करू. मी त्या दिवशी तुम्हाला माहिती की एक्झामला सोडलं होतं ती त्यावेळेस तुमचं कार्ड पडलं होतं ही देण्यासाठी मागं येतो तुम्ही म्हणजे मदत करायची तर करायची वरून आम्हालाच बोलणं. आता फक्त आमची कदाचित पद्धत चुकली असेल पण आम्हाला वाटायचं सगळ्या माणसांच्यात कसं म्हणू. मी मागं आलो कॉलेज आता सगळ्या ठिकाणी मुलं तुमच्या ओळखीचं कोणी असेल परत आम्ही आमच्यासारखं काय म्हणते असं वाटेल ना म्हणून आम्ही तुम्हाला इथं एकांतात बोलावं म्हटलं. तुम्ही डायरेक्ट आमची चिडवलं आमच्याच अंगावरती. सॉरी बरं का म्हणजे गैरसमज झाला आमचा पण हेच द्यायचं होतं तुम्ही कॉलेज समोर पण द्यायचं ना कशाला उगाच एवढा इश्यू झाला नसता ना त्या गोष्टीचा. आणि काय महत्वाची गोष्ट होती कोण काय नसतं म्हणलं. आणि थँक्यू बरं का तुम्ही रिटर्न केलं म्हणजे. इट्स ओके आमचंच चुकलं कदाचित आमची देण्याची पद्धत चुकली. हो हा माझा मित्र ऋषी माझं नाव नितीन. माझं नाव तर माहितीच असं याच्यामुळेच येता आलं की कॉलेज कुठले सगळं त्या प्रूफ वरतीच होतं. अच्छा ही माझी मैत्रीण गायत्री थँक्यू दिल्याबद्दल. ठीक येतो आम्ही. हाय पोरीला का ते काय तर एवढं बोलत वय एका ऐकडसाठी. पण अशा मुलीत ना मनातून लय साप असतात. कसली डेंजर बोलते ना दिसत्यात साप डेंजर कायच डेंजर इतकं बोलतो का आपल्याला काही इमेजच नाही. लय अवघड आहे. मग आपल्या बाबतीत नाही झालं असलं काय आपण विचारलं की हा चल आता. बापरे किती बोलली तू डेंजर. अरे पण उगाच बोलले आहे का नाही विचारायला लयच बोलले मी. मग आता काय करायचं असं मागं आल्यावरती. ठीक आहे मग पण त्यांची काय चुकी होती ना. बरं झालं त्यांनी माझं आय कार्ड आणून दिलं नाही तर लय हाल झाले असते कॉलेजला.